नमस्कार. आज आहे 2 ऑक्टोबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज पैसे जे आहे ते भरपूर महिलांना प्राप्त झालेले आहे. एकत्रित 4,500 रुपये किंवा तिसरा हप्ता जर अजूनपर्यंत भेटला नव्हता अशा सर्व माता बहिणींना आज पैसे जे आहे ते जमा झालेले आहेत. आणि आताच नवीन अपडेट आलेले आहे. 4था + 5वा हप्ता जो आहे तो एकत्रित येणार आहे आणि त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. तसेच आज संपूर्ण एकूण 35 लाख महिलांना पैसे जे आहे ते वाटप झालेले आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि अजूनपर्यंत ज्या बहिणींना अजूनपर्यंत 1 रुपयाही खात्यावर प्राप्त झाला नाही अशा बहिणींसाठी अजितदादा यांनी अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे ती आपल्याला दिलेली आहे आणि त्याच माहिती अंतर्गत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण अशा प्रकारची अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी किंवा अपडेट्स जे आहेत ते आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आज झालेल्या बीड येथील सभेत अजितदादा यांनी सांगितलेले आहे की बहिणींना आम्ही ज्याप्रमाणे रक्षाबंधन असो किंवा इतर कोणताही सण असो, रक्षाबंधनला तर आम्ही पैसे जे आहे ते पाठवलेच होते. एक्झॅक्ट रक्षाबंधनच्या दिवशी पैसे जे आहे ते महिलांच्या खात्यावर पडलेले होते. आणि त्याचप्रमाणे आता भाऊबीज तर उशिरा आहे आणि भाऊबीजेच्या दरम्यान जवळपास दिवाळीमुळे इलेक्शन जे आहे ते असणार आहेत आणि इलेक्शनचे पैसे जे आहेत इलेक्शनमध्ये पाठवता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी जवळपास 3,000 रुपये म्हणजे जो हप्ता जो आहे ते 2 महिन्याचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये जो आहे तो असणार आहे. आणि तो हप्ता जो आहे तो तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच म्हणजे येत्या महिन्यातच ह्याच महिन्यात पाठवणार आहेत. आता ती किती तारीख आहे ती आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. परंतु त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर त्यांनी सांगितले ज्याप्रमाणे आम्ही रक्षाबंधनाला पैसे पाठवले त्याचप्रमाणे भाऊबीजेचे पैसे जे आहेत ते देखील आम्ही लवकरच पाठवणार आहोत. आणि आत्ता ज्या बहिणी अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत म्हणजे ज्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत 1 रुपयाही प्राप्त झालेला नाही, आज देखील त्या बहिणींना पैसे जे आहेत ते अजूनपर्यंत भेटलेले नाहीत अशा बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. पुढे आपण सांगणार आहोत पैसे कधी भेटणार तुम्हाला आणि तुम्ही जर कोणत्या जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर भेटणार ते देखील आपण माहिती सांगणार आहोत. तसेच ज्या बहिणींना तिसरा हप्ता जो आहे पहिले 2 हप्ते पडलेले आहेत परंतु तिसरा हप्ता पडलेला नाही त्यांच्यासाठी देखील अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. चला तर आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया. पैसे जमा होण्यासाठी एक नवीन तारीख जाहीर झालेली आहे आणि ज्याप्रमाणे 25 ते 30 सप्टेंबर भरपूर महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झाले होते त्याचप्रमाणे आज काल देखील काही महिलांना पैसे आले परंतु काल फक्त 10 ते 15 लाख महिलांनाच पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे आज आहे 2 ऑक्टोबर आणि आज सकाळपासून सकाळी 9 वाजल्यापासूनच भरपूर महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. आपल्याला कमेंटद्वारे भरपूर महिलांनी कमेंट करून सांगितलेले आहे की सर आम्हाला पैसे जे आहेत ते आज सकाळी 9 वाजता किंवा दुपारी 12:45 आणि तसेच 3:45 देखील पैसे जे आहेत ते भरपूर महिलांच्या खात्यावर प्राप्त झालेले आहेत. जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर काय करायला पाहिजे तर एक गोष्ट जाणून घ्या. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही ज्या आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे, जसं की जर एकापेक्षा 2 बँकेला जर लिंक असेल तुमचे आधार कार्ड तर दोन्हीपैकी कोणत्याही खात्यात पैसे पडत आहेत असे होत नाही की दोन्ही खात्यात पडतील. फक्त दोन्हीपैकी एकाच खात्यात पैसे जे आहेत ते तुमचे जमा होणार आहेत. आता भरपूर महिलांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे संपूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण की प्रॉब्लेम जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत त्याचे सोल्युशन म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचे आधार कार्ड जर एकापेक्षा 2 बँकेला जर लिंक असेल किंवा काही महिलांचे तर 3 बँकेला आधार कार्ड जे आहे ते लिंक आहे त्यामुळे त्यांना पैसे पडण्यास नक्कीच उशीर होत आहे. कारण की सरकार देखील कन्फ्यूज होत असेल की कोणत्या खात्यात पाठावे आणि कोणत्या नाही. त्यामुळे तुम्ही खाते कोणतेही दिलेले असो, आता आमच्या संपर्कातील एका महिलेने खाते काय दिले तर त्याने SBIचे खाते जे आहे ते फॉर्म भरताना जोडलेले होते परंतु SBIचे खाते जोडल्याच्या नंतर त्यांना पैसे जे आहे ते पोस्टाच्या खात्यात पडलेले आहेत. कारण की SBIचे देखील खाते जे आहे ते आधार कार्डची लिंक होते आणि पोस्टाचे त्यांनी ओपन केलेलेच होते त्यामुळे त्यांना पैसे जे आहे ते पोस्टाच्या बँकेत पडलेले आहेत. ते म्हणजे जेव्हा बँकेचे सर्व्हर जे आहे ते कधी डाऊन असतात कधीच अप असतात त्यामुळे जे बँकेचे सर्व्हर चालू त्या बँकेत पैसे जे आहेत ते डायरेक्ट क्रेडिट होत आहेत. आणि आज भरपूर महिलांना पैसे पडल्यामुळे उद्या पैसे पडतील का हा देखील महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न ठरतो. तसेच शेजारणीला आले किंवा मावशीला आले काकूला आले कुणालाही पैसे येऊ द्यात परंतु मला आले नाहीत असे भरपूर महिलांच्या कमेंट आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार एक गोष्ट आपण क्लिअर करू इच्छितो. हे पास कुणालाही पैसे येऊ द्या, तुमच्या जर जिल्ह्यात पैसे आले असतील किंवा तुमच्या आसपास पैसे आले असतील तर तुम्हाला देखील 2 ते 3 दिवसातच पैसे जे आहे तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBTद्वारे माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. आता DBTचा एक मोठा इश्यू आहे. तो इश्यू काय असणार आहे तर तो इश्यू म्हणजे असा आहे की एका दिवसात जवळपास 30 ते 35 लाख हायेस्ट नंबर सांगत आहे मी. एकतर ते 25 ते 30 लाखाच्या आतच पाठवतं परंतु हायेस्ट म्हणजे 30 ते 35 लाख महिलांना एका दिवशी लाभ जो आहे तो ते वितरित करत आहेत DBTवाले. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे एकदा तुम्ही सर्व स्टेटस जे आहे ते मेसेज चेक करा, कारण की महिलांना पैसे पडल्याच्या नंतर देखील माहीत होत नाही किंवा आजकाल बँकाचे सर्व्हर जे आहे ते खूप बिझी असल्यामुळे पैसे पडले तरी उशिरा माहीत होत आहे किंवा लवकर समजत नाही किंवा मेसेज जो आहे तो देखील लवकर पडत नाही. त्यामुळे जर तुम्ही
पैसे अजूनपर्यंत खात्यात क्रेडिट झाले की नाही ते जर चेक करायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊनच चेक करा, किंवा इतर बाहेर सेतू सेंटर असते जिथे की तुम्ही पैसे काढता किंवा टाकता. SBI पॉईंट असतात, त्यानुसार म्हणजे पैसे तुम्ही काढू शकतात किंवा टाकू शकतात. अशा पॉईंटवर जाऊन देखील तुम्ही डायरेक्ट बँकेत जाण्यावे तिथे जाऊन देखील चेक करू शकता. आज 2 ऑक्टोबर आहे आणि भरपूर महिलांना 4,500 तर पडले, म्हणजे 3 हप्ते एकत्रित पडले आहेत. आणि आता 4थ्या हप्त्याची प्रतीक्षा जी आहे ती महिलांना लागलेली आहे. आता या 4था हप्ता जो आहे तो कधी भेटणार तर एक गोष्ट जाणून घ्या. आता सर्वात प्रथम म्हणजे 20 ते 22 तारखेच्या दरम्यान एक नवीन वचनपूर्ती सोहळा असणार आहे. आता वचनपूर्ती सोहळा म्हणजे काय तर एक गोष्ट जाणून घ्या. आता पहिला वचनपूर्ती सोहळा झाला होता पुणे येथे, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर रायगड, ते असे 3 वचनपूर्ती सोहळे झालेले आहेत. आणि वचनपूर्ती सोहळा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो, कारण की या सोहळ्याअंतर्गतच पैसे जे आहेत ते त्यांनी घोषणा करून किंवा त्या सोहळ्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर पैसे जे आहेत ते वाटप होत असतात. जसे की पहिल्या सोहळ्याला तुम्ही पाहिले असेल 17 तारखेला सोहळा होता आणि ते पैसे जे आहेत ते 15 किंवा 11 तारखेपासूनच त्यांना 11 तारखेपासूनच पैसे पडण्यास महिलांना सुरुवात झालेली होती. त्यामुळेच आता नवीन आणि दुसरा सोहळा आता 25 तारखेला 29 तारखेला झाला आणि तेव्हा 25 तारखेपासून पैसे पडण्यास सुरुवात जी आहे ती झालेली होती. त्याचप्रमाणे आता पुढील सोहळा असणार आहे पुण्याच्या आसपासच कुठेतरी सोहळा आहे. हा अजूनपर्यंत फिक्स त्यांनी लोकेशन सांगितलेली नाही, परंतु पुण्याच्या आसपासच कुठेतरी घेणार आहेत, कारण की तिकडे भरपूर महिला ज्या आहेत त्या लाभ देण्यापासून राहिलेल्या आहेत. इतर जिल्ह्यात भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत, त्यामुळे पुण्याच्या आसपास सोहळा होणार आहे आणि तारीख असणार आहे 20 ते 22 ऑक्टोबर. हो मित्रांनो, 20 ते 22 ऑक्टोबर जी आहे ती तारीख असणार आहे. आणि होता होईल तेवढं लवकर हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. आणि त्या सोहळा पार लवकर पडल्यामुळे महिलांना पैसे देखील 15 तारखेपासून 4था हप्ता जो आहे तो पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे जर अजूनपर्यंत महिलांना पैसे आमच्या खात्यात पडले नसतील तर 10 तारीख म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला वेळ आहे. DBT लिंक करा, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करा आणि पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यात लगेचच पडतात. DBT जर लिंक नसेल किंवा लगेच केले तर पैसे लगेच पडून जातात. त्यामुळे तुम्ही अजिबात ही करायची नाही. डायरेक्ट तुम्ही जाऊन काय करायचं, बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा, किंवा बँकेत जाण्याची गरज नाही. त्यासाठी UIDI वेबसाईट आहे आधार कार्डची, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बँक सेटिंग स्टेटस जे आहे ते तुम्ही आधार सेटिंग स्टेटस चेक करू शकता. ते कसे करायचे त्यावर भरपूर व्हिडिओ आहेत, तरी देखील तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. वेबसाईटवर लॉग इन करा, तिथे तुमचं आधार कार्ड टाका, नंतर OTP येईल, तो OTP टाका आणि त्या OTP खाली आधार सेटिंग स्टेटस जे आहे ते लगेच तुम्ही तिथे चेक करू शकता. आता याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता एकत्रितच भेटणार आहे का तर हो मित्रांनो, 4था आणि 5वा हप्ता जो आहे तो एकत्रितच भेटणार आहे. आणि पैसे जे आहेत ते तुम्हाला जिल्ह्यानुसार पडत आहेत. काही जिल्ह्यात लवकर पडतात, काही जिल्ह्यात उशिरा, किंवा काही जिल्ह्यात खूपच उशिरा पैसे पडत आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यात लोकसंख्या जास्त आहे, तुम्ही खाली जिल्हे पाहू शकता एकदा. मुंबई झाले, पुणे झाले, ठाणे झाले, अतिशय मोठे जिल्हे आहेत आणि लोकसंख्या देखील भरपूर आहे. असल्यामुळे यात काही महिलांना पैसे पडतात, काही महिलांना राहतात. त्यामुळे तुम्हाला देखील लवकरच पडतील, तुम्ही भले कोणत्याही जिल्ह्यातून असू द्या. त्यामुळे तुम्ही काय करायचे तर ह्या जिल्ह्यातून जर असाल तर सर्वात प्रथम तुमची बँकेत अकाउंट जे आहे ते चेक करून घ्या. अकाउंट चालू आहे की बंद आहे, किंवा अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही, किंवा जर अजूनपर्यंत तुम्हाला ₹1 प्राप्त झाला नसेल तर एकत्रित पैसे जे आहेत तुम्हाला पडणार आहेत. मग ते 4,500 असो, किंवा जर 4था 5वा हप्ता आला तर मग मात्र तुम्ही 8,000 एक सोबत देखील पडू शकतात, कारण की हे 4,500 आणि ते 3,000 7,000 ते 8,000 रुपये तुम्हाला एक सोबत पडून जातील. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर टेन्शन घेण्याची काहीच कारण नाही. पैसे जे आहेत ते तुम्हाला 100% तुम्हाला भेटणारच आहेत. फक्त विषय काय होणार आहे तर हे जे जिल्हे आपण हायलाईट केलेले आहे स्क्रीनवर, या जिल्ह्यांना पैसे भेटण्यास थोडासा उशीर होणार आहे. बाकी जिल्हे हे जिल्हे वगळता बाकी जिल्हे आहेत महाराष्ट्रातील, त्या जिल्ह्यांना भरपूर जिल्ह्यांना पैसे जे आहेत ते पडलेले आहेत. आज बीडमध्ये कार्यक्रम झाला. बीडमधील भरपूर महिलांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे की सर आज आम्हाला पैसे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असेल, पुणे असो किंवा नाशिक असो, कुठल्याही जिल्ह्यातून असाल तर पैसे जे आहेत ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही एकदा चेक करून घ्या, कारण की आज भरपूर जवळपास 30 ते 35 लाख महिलांना पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर DBTद्वारे डायरेक्ट प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या, स्टेटस चेक करून घ्या, पैसे आले की नाही किंवा काय विषय आहे आपला. आणि जर अजूनपर्यंत 3रा हप्त्याची वाट पाहत असाल तर 3रा हप्ता देखील तुम्हाला सांगतो लवकरच तो हप्ता देखील लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत एकदा सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशा प्रकारचे अपडेट जे आहेत त्या आली की आपण सर्वात अगोदर लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.